गेल्या महिन्याभरापासून सोलापूर जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील जितके तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुधा सर्वच तालुक्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरे साहेब असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, या सर्वांनी प्रत्येक तालुक्याच्या त्या तालुक्याच्या आमदारांना घेऊन दौरे केले, पाहणी केली। त्यानंतरनं पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यातल्या त्यात अक्कलकोट तालुक्यामध्ये 2 नद्या आहेत, एक हरणा आणि बोरी। या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे अक्कलकोट तालुक्याची परिस्थिती अत्यंत बिकट बनलेली आहे। कालच आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केलेला आहे आणि या दौऱ्यामध्ये हेच दिसून आलं की ज्या गावामध्ये ते गेलेले आहेत ती गावं अक्षरशः पाण्याखाली बुडालेली आहेत, तिथले पूर्ण पिके वाया गेलेली आहेत, लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि परिस्थिती जी आहे अत्यंत बिकट आहे। बोरी नदीकाठच्या सिंदखेड असेल किंवा बबलाद असेल किंवा बादोला असेल, शिरसी असेल, या सर्व गावांना पाण्याने अक्षरशः वेढा घातलेला आहे। प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करत आहे परंतु परिस्थिती तरी देखील आवाक्यात येत नाही आहे। हे अत्यंत म्हणजे हृदयद्रावक दृश्य आपल्याला अक्कलकोट तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे। आत्ता तुम्ही माझ्या मागे पाहत आहात की सोयाबीनचं पीक आहे जे अक्षरशः पाण्यामध्ये बुडालेलं आहे आणि पूर्ण पीक जे आहे ते वाया गेलेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान तर झालेलंच आहे, त्यासोबत शेतीची जमीन जी आहे पूर्ण माती त्यावरची वाहून गेलेली आहे, अगदी खडक वर आलेले आहेत आणि बांधा फुटलेल्या आहेत। अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती रातीतून पडलेल्या आहेत अतिवृष्टी झाल्यामुळं आणि अनेक संसार जे आहेत एका रात्रीतूनच ते रस्त्यावरती आलेले आहेत आणि अक्कलकोट प्रशासन तहसीलदार विनायक मगर यांच्या नेतृत्वाखाली जे आहे त्यांना अन्न आणि पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्यासोबत जे आहे आपदा मित्र जे आहेत ते आपल्या बोटीतून ज्या ठिकाणी पाण्याची आणि जेवणाची गरज आहे ते पुरवत आहेत। म्हणजे एकंदर प्रशासन जे आहे ते कामाला लागलेलं आहे। ही परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळत आहे परंतु अजून देखील मदतीची गरज आपल्याला या ठिकाणी आवश्यक असल्याचं चित्र तालुक्यामध्ये सर्वत्र पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन मुजम्मिल शानूरकरसह अल्ताफ पटेल, BR न्यूज, अक्कलकोट।